राजश्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे प्रथम ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, आरक्षण जनक छत्रपती शाहू महाराज यांस क्रांतिकारी अभिवादन करतो। आपण आजचा या जो बेमुदत उपोषण आडूर शाखेतर्फे आयोजित केलं आहे, हे कालच मला आमचे महासचिव विनोद पवार यांनी मोबाईलद्वारे कळवलं आणि तुम्ही पाठवलेली प्रत वाचल्यानंतर थोडंसं मनाला भेदा पडणाऱ्यासारखं निर्माण झालं। कारण काही दिवसापूर्वी कलबटच्या ठिकाणचं वातावरण पाहिलं, त्या वातावरणामध्ये निवडणुकीच्या पिरियडमध्ये ज्या पद्धतीनं तिथे जातीयते शब्द वापरला गेला, तो शब्द एवढा खतरनाक होता, त्या खतरनाक शब्दाला बाबासाहेब आंबेडकरांनी पुरून टाकण्यासाठी आपली हयात संपवली आणि घटनामध्ये बौद्ध हा शब्द आणण्याचा प्रयत्न केला आणि ते बौद्धांना सन्मानित करण्याचं काम इथल्या शासन प्रशासनाने करायला सुरुवात केली असताना सुद्धा 60-70 वर्षानंतरची परिस्थिती आजही तेवढीच नजरेतून पाहिली जाते आणि ही कुठेतरी थांबलं पाहिजे। आजच्या नवीन पिढीला हे न शोभनीय असल्यामुळं कलबटच्या गावकऱ्यांनी तशा पद्धतीचं एक मत, एक ताकद उभी केली आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तशा पद्धतीचा अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी साथ दिली। ते शांत होते न होते तेवढ्यात कालची बातमी वाचल्यानंतर पुन्हा एकदा जातीयता, मनुवाद कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाने पुन्हा उभा राहतो आणि गुहागर चिपळूणमध्ये अशा पद्धतीचं उभं राहण्याचा मार्ग म्हणजे यदाकदाचित आम्ही सगळे एक नसल्यामुळं किंवा आम्ही ज्यांना प्रतिनिधित्व देतो, आम्ही ज्यांना नेतृत्व देतो त्यांच्या पाठीमागं गाफिलतेने राहतो। त्यांचं चुकत असेल तर आम्ही ते चुकतं असं म्हणण्याची धाडस न ठेवल्यामुळं आजच्या पिढीला रस्त्यावर उतरून उपोषणाला सामोरं जावं लागतं। ते केवळ आणि केवळ इथल्या पुढाऱ्यांच्या नेतृत्वामुळं असे मला ठामपणे सांगावं लागलं आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे। भीती नाही, प्रशासन असो, इथले सत्ताधारी असो, इथे विरोधक असो, इथं आदर कोणत्या जाती धर्माची लोक असो, ह्या सगळ्यांना एकमेकाचा आदर सन्मान करण्याच्या नावाखाली एकमेकाच्या विरोधात उभं करण्याची भूमिका इथल्या काही लोकांनी ठेकेदारी पद्धतीने सुरू केली आणि हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे। हे आम्हाला ओळखून त्याच्यावरती काय अंमलबजावणी करता आली पाहिजे हे आम्हाला ठरवण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे आणि ती आम्ही आता पार पाडतो, ही मोठी शोकांकित आहे। कारण 60 वर्षानंतर 65 वर्षानंतर ह्या भूमिकेकडे आम्हाला वळताना आंदोलनात्मक भूमिका उभा कराव्या लागतात। शासन प्रशासनाला वारंवार सांगावं लागतं की बाबा आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर अत्याचार होतोय, आपण याचा वाचा फोडण्यासाठी आम्ही एवढं वारंवार कळून सुद्धा त्याचा वाचा फोडली जात नाही आणि म्हणून तुम्ही हा जो काही लढा उभा केलाय, ॲक्च्युली ह्या लढ्यासाठी अख्ख्या गुहागरमधले लोक उभी राहायला पाहिजे होती। कारण कुठल्या एका व्यक्तीबद्दल नसतो हा लढा किंवा एखाद्या कुठल्या व्यक्तीच्या संदर्भात नसतो, ह्या एखाद्या व्यक्तीच्या विचाराच्या निषेधार्थ आपण हा आंदोलन उभं करत असतो। त्याचे विचार, त्याच्या विचाराची, त्याच्या म्हणण्याची, त्याच्या विचार मांडण्याच्या पद्धत जर चुकीची असेल तर त्या घटनेबाह्य जाऊन त्याला आम्हाला जाब विचारण्याची एक भूमिका असते आणि आपण ती मांडताय। म्हणजे 26 जानेवारीच्या दिवशी अशा पद्धतीचं गुहागरमध्ये आंदोलन छेडणं ही खूप मोठी शोकांकित आहे आणि होऊ नये याच्यासाठी शासन प्रशासनाने काहीतरी तयाऱ्या दाखवायला पाहिजे होतं। तशा पद्धतीचं आमचं म्हणणं, आमचं असणारं जे काही दुःख आहे, आमच्या मनाला जे काही गोष्टी लागून गेल्यात, हे जर शासन प्रशासनाने जर विचारून मायेचा हात फिरवला असता तर मला वाटतं ही वेळ आली नसती। आणि तुमची जी म्हणणं जे रास्ता आहे की आम्हाला जे काही म्हणायचं आहे ते आमचा अंतर्गत जो प्रश्न आहे, आमच्या अंतर्गत वादिवाद आहेत, त्यात तो बाजूला असू दे, तो आम्ही आज ना उद्या मिटवतोय, परंतु त्याच्यावरती कुणीतरी काहीतरी बोलावं आणि त्याचं भांडवल करावं आणि ते आम्हाला अपमानास्पद वागणूक द्यावी किंवा तशा कधी शब्दप्रयोग करावं हे आपल्याला मनासारखं नसल्यामुळं आपण जे उपोषण करतो त्या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुंबई कार्यालयातून मला कालच फोन आले की अशा पद्धतीचं असं चालू आहे आणि त्याला आपण भेट दिली का, त्यांचं सविस्तर म्हणणं ऐकलं का, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात आपण तशा भूमिका घेतल्या का। तर मी त्यांना सांगितलं की मी आज जाणार आहे, कारण कालचा कार्यक्रम खूप ठिकाणी असल्यामुळं आमचा कुणबी समाज आहे, आमचे इतर समाज कार्यक्रमामध्ये असल्यामुळं
आज मी पक्षाला कळवण की बाबा मी पद्धतीने आपण सांगितल्या पद्धतीने गेलो, त्यांची विचारपूस केली, त्यांचं म्हणणं जे आहे ते अशा पद्धतीचं म्हणणं आहे आणि त्या म्हणण्याला आता कुठेतरी वाचा फोडण्याचा प्रयत्न प्रशासन करेल ह्या भूमिकेकडे मी आपल्या असणाऱ्या कार्यालयात कळवणार आहे। मी आत्ताच तहसीलदार साहेबांना भेटलो, त्यांनाही अशा पद्धतीने सांगितलं। त्यांनी सांगितलं की मी 2दा ह्या मंडळींशी चर्चा केलेली आहे आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे की तुमच्या वादिवादामुळं ही शासन किंवा हे असणारे पोलीस यंत्रणा इथपर्यंत पोहोचले आणि हे सगळं तुतुम्याम्या झालेलं आहे। तर हा प्रश्न मुळात जो आहे तो ह्या दोघांचा असल्यामुळं तरी त्यांनाही मी तेच सांगितलं की जरी दोघांचा असेल तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी बोलताना संयम ठेवून बोलावं लागतं, कारण आपण प्रतिष्ठित लोक आहोत। आपण आपल्या हातामध्ये आपली हॉट सीट असते, आपल्याकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आपल्याकडं अधिकाराचा मायबाप म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असतो। तो मायबापचा अर्थ काय तो आपण समजून घेऊन तसं वागलं पाहिजे। परंतु जे काही शब्दप्रयोग झाले असतील त्याबद्दल मी त्यांना म्हटलं की आपण त्यावेळी जर दिलगिरी व्यक्ती केली असती तर मला वाटतं हा वेळ आली नसती। ठीक आहे, असो। मी त्यांना सांगितलं की SP हे एक त्यांचा जो अधिकार असतो, ज्यांना त्यांना एक पॉवर असते काही गोष्टीला हे करण्याचं, तर आपण SP ना बोलवा, SP समोर त्यांना म्हणणं त्यांचं मांडू द्या। त्यांचं जे काय त्यांच्या मनात दुःख झालं, जे काय त्यांच्या मनाला जे काय वेदना झालेत ते त्या अधिकाऱ्यांसमोर मांडू दे, प्रशासनासमोर मांडू दे, तिथल्या मायबापासमोर मांडू दे की साहेब असं नाही असं आहे। कारण उद्या आज अशा पद्धतीचं जर वक्तव्य केलं, उद्या अन्य दुसऱ्या कुठल्या तरी स्वरूपाने ह्या सगळ्या गोष्टी उभ्या राहू नये, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कुठल्या तरी बाजूने हे अशा गोष्टी होऊ नये। आणि म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे की आपण SP ना आणावं आणि SP ना आणून इथे त्यांच्यासमोर बसवावं। ही काही वेगळी लोकं नाहीत, ती काही वेगळी लोकं नाही आहेत, ही आमच्याच समाजाची लोकं आहेत, हे शिवराय फुले आंबेडकर मांडणारी लोकं आहोत, बुद्धांच्या विचाराने चालणारी लोकं आहेत। त्याच्यामुळं दोघांचाही समंजसपणा काढून ह्या मार्गाने अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांनी बोलू नये, या भूमिकेकडं SP ना बोलवा, त्यांची चर्चा होऊ द्या, त्यांचं सगळं काही मनातले सगळं क्लेश निर्माण जे झाले ते साफ होऊ द्या आणि त्यानंतर त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घ्या आणि तशा पद्धतीचा आपण निर्णय घ्यावा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। मी आपल्याला एकच विनंती करत की ज्या पद्धतीने हे काय उभं राहिलेलं आहे, जे काय हे काय करण्यात येतंय त्याचा गैरवापर दुसरा कोणी घेऊ नये किंवा आमच्यावरती कोणीतरी दुसरा गैरवापर करण्याचा प्रयत्न करू नये, याची आपण पहिली अंमलबजावणी लक्षात घेऊन काम करावं। आणि जे काय तुमची मागणी आहे त्या मागणीला वंचित बहुजन आघाडी अग्रेसिव्ह असेल। जिथे जिथे तुम्हाला वाटेल की अण्णा जाधव किंवा वंचित बहुजन आघाडीला बोलवावं, पाचारण करावं, आपल्या म्हणण्याच्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी कोणताच निर्णय घेणार नाही किंवा जाणार नाही, हे मी आपल्याला ग्वाही देतोय। प्रत्येक आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी पाठीमागे असेल, ह्या उद्देशाने मी आज तुम्हाला पाठीमध्ये जाहीर पाठिंबा देतोय। उरलं त्या लोकांची मंडळी, त्यांनाही मी विनंती करणार आहे की आपणही समंजसपणाने काही गोष्टी घेतल्या पाहिजे। तू मॅमा भावात चालतं म्हणून आपण एकमेकाचा काय अगदी टोकाच्या भूमिकेला जात नाही, कारण बुद्धांनी सांगितले जे मार्ग सांगितले ते सोडून आपण वेगळ्या ठिकाणी जाण्याचा जर प्रयत्न करत असाल तर आपल्यासारखा दुर्दैवी माणूस या जगामध्ये नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि अशा पद्धतीचं हे सगळं चांगल्या पद्धतीचं व्हाल आणि चांगल्या पद्धतीचं कराल आणि चांगल्या पद्धतीने शिवराय फुले आंबेडकर मांडाल या अपेक्षेने मी आपली रजा घेतो। कुठे चुकला असेल तर आपला भाव म्हणून आपल्या पदरात टाका, परंतु आपला मनाचा मोठेपणा आहे की मला तुम्ही बोलवलं, त्या आंदोलनामध्ये सक्रिय केलं, या आंदोलनाचा एक पार्ट बनवला आणि म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी मला आठवण करा। जय भीम, जय बुद्ध, जय महाराज। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।